of traveling, I'm here. खूप थकलीये मी. फायनली मी बघितलं. मी किंग साईज वाला पण बघितलं आणि ट्विन पण बघितलं. हा मी म्हणलं त्याला दाखव रूम. मग मला ट्विन छान वाटलं कारण किंग बेड होतं ना, ते छोटं होतं. कंडिशन थोडी वाईट आहे पण ठीक आहे. मी अपग्रेड साठी विचारू तिला आपण. खरंच मला नाही आवडली. मला पण नाही आवडले. Look who is here, ma'am. दी अनुष्का. हे गाइस, सो हिअर इज अ शॉर्ट रूम टूर. रूम आम्हाला म्हणजे आम्ही जशी बघितली होती तशी नाही आहे, म्हणजे फोटोजमध्ये आणि ॲपवरती, बट स्टील. सो इथे कबर्ड आहे छोटं, इथे आमचं सूटकेस आहे, इथे टी व्ही युनिट आहे आणि इथे 2 रूम बेड्स आहेत. लाईक आय एम शेअरिंग माय रूम विथ अनुष्का ॲज युजल. आणि इथे लॅम्प आहे आणि हे कर्टनचा असा छोटा, आणि हा असा कर्टन म्हणून एक व्ह्यू, आणि इथे एक छोटा टेबल आणि डेस्क आहे. चालेल पिझ्झा आणि सो गाईज आता आम्ही निघालोय आणि मला ब्लॉग करायला वेळ नाही मिळत आहे आणि आम्ही लेट झालो. सो वी आर लिव्हिंग. Hey guys, vlogging after so long. बॅकग्राऊंड मुळे आवाज नसेल. तुला करते मी फोटो. द माईक. हो मग फेस कट मला वाटलं मुस्लिम आहे तुला. नाही वाटते तशी तू सिरियसली. पुण्याचे बाबा आम्ही, कोल्हापूरचा धन काय. तो सॉरी गाईज, त्याच्या आधी मी माईक चालू करायचंच विसरलेले आणि मी खूप साऱ्या गप्पा मारल्या. सो हिअर्स अ स्निक पीक. मी सकाळी घरातून निघाले, मला ब्लॉग करायला जमलं नाही कारण आय वॉज लेट, इवन आय वॉज टायर्ड. तर मी थोडेफार क्लिप्स घेतले की पॅकिंग करताना, सगळं करताना, हे करताना. आणि त्याच्यानंतर मग मी हॉटेलमध्ये गेले आणि आय वॉज नॉट हॅपी विथ द प्रॉपर्टी बिकॉज जशी फोटोमध्ये होती, जशी व्हिडिओमध्ये होती तशी नव्हती ती. आणि ठीक आहे पण फाईन. म्हणजे मला असं वाटलं की जी प्राईज आम्ही पे केली आहे त्या रूमसाठी तसा रूम नाही आहे. आणि आता मी आहे द नेस्टमध्ये, जे की आहे बँड्रामध्ये. दिस इज माय फर्स्ट टाईम इन मुंबई. मी याच्या आधी आली आहे पण कामासाठी आली, अशी टुरिस्ट म्हणून नाही आली आहे. आणि माझी होस्ट आहे न अदर देन अनुष्का सुतार. शी इज गाईज. अँड मी आता आले ज्या कॅफेमध्ये, ते खूप ॲस्थेटिक आहे. आणि तुम्हाला वॅकेशनवर अजून काय पाहिजे, काय ॲस्थेटिक कॅफे, तुमची फ्रेंड आणि गॉसिप अबाउट हू मिळणार. बाय. फर्स्ट मील ऑफ द डे.
मी. दिस इज ऑल हिल रोड. ये गर्ल हेवन. इकडून आत जाऊया. इकडून आत थोडं चांगलं मिळतं. ठीक आहे. गर्ल हेवन लुक्स लाईक दिस. Guys, how much traffic is too much traffic? Are we stuck? No, I'm just a girl. चलो. Oh no, अंकल अंकल, भाई पायावर नाही घालतात ना, सांभाळून. Oh my God. बेल्ट्स हवे असतील. दिस इज द ओनली शॉप दॅट Sells good belts. अंकलांशी मी 4 वेळा भांडले. Why? ज्यावेळी पण येते त्यावेळी बेल्ट घेते. अंकल कमी करत नाहीत. मी म्हणलं मी मागच्या वेळी तुमच्या नाही हरेत. हा. नाही करते. दरवेळी भांडते. मग आता तरी करणार आहे का बरं कमी? भांडणार परत. हे बघ, ते जास्त छान वाटत होते. काय? ते जास्त छान वाटत होते. हे छान वाटलं ते. Guys, we supposed to be not buy. We were not supposed to be buying this much stuff. मला बोलता पण येत नाही, एवढी दमली. We ended up buying like 100 things and we are moneyless right now. We are poor. Actually, आता 2 दिवस खायचं Idli, sambar, no fancy cafes, girl. विदाउट सॉक्स घातलेली शूज. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. गाईज, व्हॉट इज दिस? व्हॉट द फक? केवढं सामान घेतलं एवढ्यासारखं यार. माझे हात दुखले भाई ते पकडून. अरे, this is me guys. This was my outfit. The pants are from Myntra. The top is from Savannah, gifted by Anushka. आणि ही दमलेली राधिका. बापरे, किती खराब अवतार झालाय. म्हणजे मला आता थोडी पण ताकद नाही राहिली. लाईक रेस्ट घेऊन परत निघायचं. where are you taking me? Marine Drive. Guys, honestly, अरे माझं तोंड कोरडं पडलंय ग पाणी. गाईज, खरं बोलायचं झालं तर दिस इज माय फर्स्ट टाइम इन मुंबई, लाईक ॲज अ टुरिस्ट. अँड दुसरा म्हणजे द बेस्ट होस्ट टू बी ऑब्विसली. आणि आम्ही ज्या कॅफेला गेलतो, तर मला तुम्हाला स्टोरी सांगायची आहे. मी ज्या कॅफेला गेलते त्या कॅफेचं नाव होतं नेस्ट. मी क्लिप शेअर केला. आम्ही स्टार्टिंगला फूड खाल्लं. ते फूड गरम असल्यामुळे खूप चांगलं लागलं. आणि थोड्या वेळानंतर ना त्याच्यातनं असं वेगळं वासायला लागलं. आणि एक पिझ्झा, एक अल्फ्रेडो पास्ता इन स्पॅगेटी फॉर्म, आणि तिसरा एक थम्सअप 40 वालं. बिल झालं 1500 रुपये. हा, म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये 1500 रुपये द्यायला. थम्सअपचं 400 रुपये कोण चार्ज करतंय? एक मिनिट, विसरलेली आहे. थँक्यू. एक मिनिट. गाईज, मला तरी पाण्याची दिस इज रिअल मी. मी आज एक गोष्ट शेअर करणार आहे एक्सक्लुझिव्ह, की आय बर्प अ लॉट. That's a good thing. आणि मला असं वाटतं की मला आता त्रास होतोय, सो मी थोडं चेंज वगैरे करते. देन आय सी यू. आता माझ्या ब्लॉग मध्ये ती रिक्षावाल्याची स्टोरी सांगूया. व्हॉट द फक. तुम्ही अनुष्काचा ब्लॉग बघा, म्हणजे एक स्कॅम. हो, बघून इकडे आला असेल तर यू आर ऑन दी राईट स्पॉट. ओके. येस. तर हिल रोड वरून आम्ही शॉपिंग केल्यानंतर वी सॅट न रिक्षा, जिथं आम्हाला लिंकिंग रोडला जायचं होतं बिकॉज राधिका वॉन्टेड सम बूट्स. तर बूट्स मला वाटलं की लिंकिंग रोडला जास्त
चांगले भेटतील. सो वी वर सपोज टू गो देअर. तर आम्ही एक रिक्षा थांबवली. देअर वॉज दिस अंकल. आता एक फ्लॅशबॅक सांगते. लास्ट मंथ ज्यावेळी मी आले होते मुंबईला त्यावेळी मी त्याच स्टॉपला थांबलेले आणि एक काका माझ्या म्हणजे भीक मागायसाठी आलेले. अँड ही वॉज सेइंग की माझी पोरगीला कॅन्सर झाले, प्लीज डोनेट समथिंग. आय हॅड 500 रुपीज. आय गेव इट टू हिम. मी एका रिक्षामध्ये बसले होते, माझ्याकडे शेवटचे 500 रुपये होते. मी त्या माणसाला दिले कारण त्यानं मला कन्व्हिन्स केलं की भाई त्याची पोरगी ऍक्च्युअली मध्ये तिला कॅन्सर झालंय. बट थोडं पुढे गेल्यानंतर ज्या रिक्षामध्ये मी बसले होते लास्ट मंथचं सांगते त्यावेळी त्या अंकलनी मला सांगितलं की तो स्कॅम करतोय आणि तो स्कॅमर आहे आणि तो ऍक्टर आहे. मी डोक्याला हात लावला. आणि आता ज्यावेळी मी आणि राधिका त्या रिक्षामध्ये बसलो त्या रिक्षामध्ये मी चालू केलं मेरी माँ को कॅन्सर. मी मजाक नाही उडवत आहे बट इट इज व्हॉट इट इज. लाईक असं चालू केलं. म्हणजे मला सांगायचं की द थिंग म्हणजे मला कळत नाही कसं बोलू पण इतकं चांगलं प्री प्लॅन देणं म्हणजे ते खरंच इतकं चांगलं प्री प्लॅन करतात ना अनुष्का. बोलताना त्याचं बोलणं इतकं कन्व्हिन्सिंग वाटत होतं. मी तुला काय सांगायला लास्ट टाइम मी मॅन्युपुलेट होऊन 500 रुपये काढून दिले. त्यांनी जसं स्टार्ट केलं ना की मैं आप लोगों से एक बात शेअर करना चाहता हूँ. मला रील्स नाही मला स्टार्टिंगला वाटलं की तो आपल्या आवाजाला इरिटेट झाला. हा मला वाटलं की बाबा शांत बोल. मग दुसऱ्यांदा मला असं वाटलं की तो हेल्प करेल. कारण सकाळी मला एका टॅक्सीवाल्याने हेल्प केली की डोंट ओपन युअर पर्स म्हणजे असं ओपनली करून कॅश काढायचे तर थोडीशी काढून कोणाला द्यायची ती द्या. आणि आता तो माणूस असं बोलत होता जसं काय मोनोलॉग असतो नाही का ऍक्टरचा की स्क्रिप्ट रायटेड आहे आणि तो असं बोलत इमोशन्स. मेरी माँ बहुत बीमार है, हम सारे रिक्शा वाले एक साथ आकर मेरी माँ के लिए पैसा जमा कर रहे. लाइक आई एम सो बैड. आई एम डूइंग 1% ऑफ हिज एक्टिंग आणि तो 99.5-10% जास्त. नेपो किड्स आर फेल्ड इन फ्रंट ऑफ हिम. He should be next India's best actor. पण guys, I am swear like we are two girls आणि this is like तसं बोलायला गेलं तर आम्ही फर्स्ट टाइम मी तरी आले. अनुष्का जेव्हा पण येते तिच्या फॅमिली मेंबर्स असतात आणि सेम माझ्यासोबत पण आहे. पण ते हवेच आम्ही दोघंच आहे. नो वन इज देअर. ते ऍडल्ट कोणी नाहीये जास्त. आम्ही ऍडल्ट आहे पण आमच्यापेक्षा जास्त एक असं ना की एक्सपिरियन्स दीदी वगैरे तसं कोणी नाहीये. बट आमचं डोकं चाललं लाईक त्यांनी जसं बोलायचं स्टार्ट केलं आणि नो ऑफेन्स गाईज पण ते मॉमेडियन कम्युनिटी मधनं होते आणि त्यांचं बोलणं खूप कन्व्हिन्सिंग होतं. म्हणजे ते खरं पण बोलत असतील आम्हाला माहिती नाही पण मी एवढे स्कॅम्स ऐकलेत ना लिटरली. मी रील्स सुद्धा बघितलेत सेम स्क्रिप्टचे आणि जसं त्यांनी स्टार्ट केले तसं मी अनुष्काला आणि अनुष्का मला कारण मला माहिती होतं मी आता सांगितली ना तुला लास्ट टाइमची स्टोरी. आणि आपण उतरताना आहे ना त्यांनी बघ त्याला कळलं आपण हसलो. आम्ही हसलो त्याला विचारलं नाही परत. त्यांनी काहीच बोललं. त्यांनी मला एकदाही विचारलं नाही की मॅडम थोडे पैसे देणे थे आपको क्या हो गया उस पैसे. लगेच रिक्षाचं भाडं आम्ही दिलं आणि आम्ही निघा. तो पण केला थांबला नाही. कॅन्सर झाला 10 रुपयापेक्षा जास्त माणसं करून 500 रिग्रेट. Can you help me with that? त्याच्यानं ओपन करून घेऊ काय? ओपन करून घेऊ काय? आपण दोघे आपल्या खुशीसाठी या ट्रिपला आलोय. इट्स नॉट अबाउट द इव्हेंट. खुशीसाठी म्हणण्यापेक्षा एक स्वतःला ब्रेक. मला तर शॉपिंग करून एक थेरपी वाटतं स्वतःसाठी. म्हणजे मला विचार करायला लागत नाही की मी हे घेऊ नको. बरं वाटतं ना.
बघू शकत कारण मी हिचं थोडं मेकअप करून फायनल झालं. आता आम्ही खातो. मला आवडायचं कारण आम्ही इव्हेंटसाठी लेट झाला. आम्हाला काहीतरी 11 वाजता जायचं होतं. खूप लेट झालं. आता मी मॅगडीत आले. मला खूप भूक लागली आणि मी ब्लॉग नाही केला तर मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. लेट मी एन्जॉय माय मील.